जय श्रीराम मित्रांनो. हनुमानाने लंका जाळल्यानंतर हनुमान जेव्हा समुद्रकिनारी आला तर त्याला प्रचंड असा घाम आलेला होता. त्याने स्वतःच्या शरीरावरील घाम पुसला आणि तो समुद्राकडे झिटकारला म्हणजे फेकला. तो एका मगरीने अलगद गिळला. त्या मगरीला गर्भ राहिल्यानंतर तिने काही दिवसानंतर मकरध्वज नावाच्या मुलाला जन्म दिला. तोच मकरध्वज अहिरावण महिरावण यांच्या म्हणजे पाताळातील अहिरावण महिरावण यांच्या नगरीमध्ये तो सेनापती म्हणून देखील झाला. त्यानंतर जेव्हा राम लक्ष्मणाला जेव्हा अहिरावण महिरावण पाताळात येऊन जातात त्यावेळेस हनुमानाशी युद्ध करणारा हाच मकरध्वज होता. याच मकरध्वजानं हनुमानाला अडवलं आणि हनुमानाशी युद्ध केलं. पण जेव्हा त्याला समजलं त्यानंतर हनुमानाने अहिरावण महिरावण यांना मारल्यानंतर त्याच्या पाताळातील जे राज्य होतं ते मकरध्वजाला म्हणजे स्वतःच्या मुलाला दिलं.